नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। विट्यात ऑनलाईन मटक्याच्या विरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। विट्यातील ऑनलाईन मटक्याला आशीर्वाद कोणाचा, पोलिसांचा की राज्यकर्त्यांचा, असा थेट सवाल शिवसेनेने विचारलाय। पोलिसांच्या हप्तेबाजीमुळेच विट्यात 30 ते 35 ऑनलाईन मटक्याची दुकाने सुरू असल्याचा भांडाफोड शिवसेनेने केलाय। आगामी 3 दिवसात विटा शहरातील ऑनलाईन मटका बंद न झाल्यास सदरची दुकाने फोडून टाकण्याचा इशारा देखील शिवसेनेच्या वतीने देण्यात आलाय। नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडीयुक्त खत, ग्रीन हार्वेस्ट, रासायनिक खतास सक्षम पर्याय। विटा शहरात सध्या 30 ते 35 ठिकाणी ऑनलाईन मटका जुगाराचा खेळ सुरू असून यामधून हजारो तरुणांचे आणि नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे। या गंभीर प्रकाराबाबत शिवसेना प्रमुख शिव शिंदे आणि पुष्पाताई बोबडे यांनी पोलीस प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरत जोरदार हल्लाबोल केलाय। नमस्कार, आज शिवसेनेच्या माध्यमातून आपण माननीय एसपींना, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांना आपण आज निवेदन देतोय। माहितीसाठी आपण विटा पोलीस स्टेशनचे माननीय PI वडतरे साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे। निवेदन हे अशा संदर्भामध्ये आहे, आपल्या विटा शहरामध्ये व तसंच आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन मटका सेंटर चालू आहे आणि हे विटा शहरामध्ये कमीत कमी 30 ते 35 दुकानं आहेत। हे गेले अनेक वर्ष चालू आहे, बरं हे वाढतच आहेत, कमी होत नाहीत। हे जी मालकं वाढायला लागलेत, हे दुकानं वाढायला लागलेत। मग या संदर्भामध्ये आज विटा शहरातली तरुण पिढी असो किंवा तालुक्यातील असो, हे तरुण पिढी, वयोवृद्ध लोक त्यामध्ये एवढ्या प्रमाणात गुंतलेत की ते जे दिवसभर जी काही मजुरी करायला जाते, ते जे काही त्यांना जे पैसे मिळतात कष्टाचे, ते त्यातला एकही रुपया आपल्या संसाराला किंवा आपल्या घरात देत नाहीत। आणि ह्यातून अक्षरशः 15, 16, 18, 20, 22 या वर्षाची तरुण पिढी यातली त्यामध्ये अक्षरशः वाहून गेलेली आहे। येणाऱ्या काळात जर याला पायबंद जर घातला नाही, हे जर आपल्या तालुक्यातून, आपल्या विटा शहरातून बंद केले गेले नाही, तर अशाच पद्धतीनं गुन्हेगारी वाढणार आहे। कारण का, जर त्या तरुण पिढीला, त्या तरुण मुलांना जर खेळण्यासाठी जर पैसे नसतील, तर ते कुणाच्याही घरातील चोरी करणार, कुणाचेही दुकान फोडणार, नको ते उद्योगधंदे करणार आणि यातून गुन्हेगारी फोफवणार आणि ह्याचा त्रास पोलीस प्रशासनालाच आहे। पण हे अक्षरशः ती मुलं तर त्यामध्ये गुंतलेलीच आहेत, पण त्यांचं कुटुंबही त्या ठिकाणी बर्बाद होत आहे। याला जबाबदार कोण? पोलीस प्रशासन जबाबदार आहे, त्या तालुक्याचे राज्य करणारी राजकर्ते जबाबदार आहेत। यावरती तातडीने पोलीस प्रशासनाने कारवाई करावी। आमच्या तालुक्यात एकही दुकान दिसलं नाही पाहिजे। आज या तालुक्याचे जे माननीय आमदार आहेत त्यांनाही मला सांगायचं आहे, आपण एका भाषणामध्ये असं म्हटलं, ज्या मी निवडणुका लढवलेल्या आहेत त्या एकाही निवडणुकीमध्ये माझा पराभव झालेला नाही आतापर्यंत। आपण त्या भाषणामध्ये ते असे म्हणले, तुमचा विजय का झालेला आहे? कारण का तुम्हाला मतदान करण्यासाठी ते कुटुंब आहे। तर हे कुटुंब उद्या जर जिवंत राहिली नाहीत, हे कुटुंब जर ह्या अशा सगळ्या चुकीच्या पद्धतीने जर कुटुंब संपली, तर तुम्ही निवडणूक लढवणार कसे, निवडून येणार कसे, आहे त्यांना माझा प्रश्न आहे। त्यामुळे तालुक्याच्या माननीय आमदारांनी या अवैध धंद्याकडे लक्ष घालावं आणि यात आपल्या तालुक्यातून, आपल्या विटा शहरातून अवैध धंदे कसे बंद होतील हे त्यांनी लक्ष घालावं। आम्ही पोलीस प्रशासनाला पत्र दिलं आहे, माननीय PI साहेबांनाही सांगितलेलं आहे, जर आपण येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये जर आपण यावरती कारवाई केली नाही, तर इथं जी तरुण मंडळी जी आपल्याला दिसते, ही स्वतः त्यावरती कारवाई करेल, ती स्वतः ही दुकानं उद्ध्वस्त करतील आणि याला सर्वस्व पोलीस प्रशासन जबाबदार राहील, हेही मला आपल्याला या माध्यमातून सांगायचं आहे। आपल्याला एवढीच या माध्यमातून पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाने विनंती करायची, आपण तातडीने याच्यावरती गुन्हा दाखल करा, जे कोण मालक असतील त्यांच्यावर।